आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पत्रकारांचे मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो व त्याचबरोबर सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. व माझ्याशी जे माझ्या गोष्टी बोलायच्या आहेत, मला जे संवाद साधायचा आहे तो आपण यानंतर संवाद साधूया प्रत्येकाशी व तुमच्या सर्वांच्या भावी वाटचालीस व तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात ह्या सदिच्छा प्रार्थना करतो. सामाजिक, राजकीय, वैद्यकीय कार्यकाळामध्ये सांगोला तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे व त्यांचे प्रत्येक गोष्टीला मला आधार आहे त्यांचा. त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील व आसपासच्या तालुक्यातील जनतेपर्यंत माझ्या सर्व गोष्टी पोहोचवणे, जसं की सामाजिक काम असेल, वैद्यकीय काम असेल किंवा इतर राजकीय गोष्टी असतील, हे पोहोचवण्याचं काम आजपर्यंत सांगोल्यातील पत्रकारांनी चांगल्या प्रकारे केले व यामुळे मला खूप मोठी मदत झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या राजकीय वाटचाली असतील, सामाजिक असतील किंवा वैद्यकीय असतील, याबाबत मला सर्व पत्रकारांना माहिती द्यायची आहे की येणाऱ्या काळामध्ये आता माझं हॉस्पिटल 30 बेडचं असून सर्व सुविधा उपलब्ध आहेतच. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले योजना असतील, बांधकाम कामगार योजना असेल, त्याचबरोबर आजपर्यंत केलेले फ्री डिलिव्हरीज असतील किंवा अल्पदरातल्या शस्त्रक्रिया, भविष्यात असेच काम आपण चालू ठेवणार आहोत. सांगोला तालुक्यातील जनतेसाठी अल्पदरात शस्त्रक्रिया किंवा योजनेअंतर्गत ज्या मोफत शस्त्रक्रिया आहेत या चालूच राहतील. त्याचबरोबर याआधी आपण पत्रकार बांधवांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी मोफत सुविधा ठेवलेली आहे. तपासण्या असेल किंवा उपचार असतील किंवा ऑपरेशन्स असतील, यामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणात सवलत दिलेली आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये सामाजिक कार्य तर चालूच राहील. त्याचबरोबर लवकरच मी एक डॉक्टर परेश खंडागळे मित्रपरिवाराच्या वतीने आधार फाउंडेशनची स्थापना करणार असून त्यामार्फत जे आपले सामाजिक काम आहे किंवा वैद्यकीयचे जे काम आहे ते जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. त्याचबरोबर इतर जी मदत असेल, जसं की गरजू लोकांना कोणत्याही वस्तूची मदत असेल किंवा इतर कोणतेही घटक असू द्या, समाजातील सर्वच घटकांना सर्व गोष्टीची पूर्तता झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू व यासाठी सर्व पत्रकार बंधूंची मला मदत लागेल. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका असतील, पंचायत समिती निवडणुका असतील, यामध्ये देखील भविष्य काळात जवळ जिल्हा परिषद गटातून लढण्याची माझी तयारी असून जवळ जिल्हा परिषद गट हा माझा परिवार असल्यासारखा आहे पहिल्यापासूनच. त्या गटातील प्रत्येक गावामध्ये माझ्या पहिल्यापासून संपर्क आहे. त्याचबरोबर तिथे प्रत्येक घरात मी पोचलेलो आहे. तसेच तिथल्या सर्व घटकांच्या अडीअडचणी मला माहीत आहेत की काय अडचणी आहेत, रस्ते असू द्या किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, ह्या सर्वांची गोष्टींची कल्पना मला आहे पूर्णपणे. त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू व त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपले पत्रकार मंडळी करतील ही मी अपेक्षा व्यक्त करतो. इतर गोष्टी संदर्भात थोडंसं लोकांमध्ये भ्रम पसरवला जातो, जसं की नगरपालिके निवडणुकीमध्ये बाहेरचा उमेदवार किंवा काही लोकांनी पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की पराभव कशामुळे झाला, आपल्याच लोकांनी मदत नाही केली किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सांगोल्यामध्ये चालू असते. पण मला एकच सांगायचं की पराभव शेवटी एक मतानं असो किंवा किती मतानं असो तो पराभवच असतो. पण या पराभवामध्ये जेवढं आम्ही कारणीभूत आहे त्याप्रमाणेच आमच्या नेते मंडळी देखील कारणीभूत आहेत. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे केलं, जनतेपर्यंत पोहोचलो, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील निवडणूक लढवताना फक्त एकच गोष्ट मी ठरवली आहे की इथून पुढे कोणताही पक्ष असो किंवा नेता असो किंवा कोणतेही असो त्यांच्यामार्फत आपण निवडणूक लढवायची नाही आहे. जे असेल ते आपल्या वैयक्तिक ताकदीवरती अपक्ष निवडणूक लढवायची व जनतेत जे आपले सर्वसामान्य लोक आहेत त्यांना घेऊन सांगोला तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच नंतर आपण यानंतर एखादी पत्रकार परिषद घेऊन त्या गोष्टी आपण तुमच्या समोर मांडू. कोणत्या पक्षातून पत्रकारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, काय मुख्य उद्देश आहे त्याचा? मुख्य उद्देश माझा जो आजपर्यंतचा 12-13 वर्षाचा जो कार्यकाळ आहे त्यामध्ये सामाजिक, राजकीय, वैद्यकीय असेल,
या गोष्टीच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार बंधूंनी केलं. त्यानिमित्त त्यांची भेट व त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देणं व येणाऱ्या माझ्या आगामी काळातील राजकीय असतील, वैद्यकीय असतील किंवा सामाजिक असतील या गोष्टींची जी माझी कल्पना आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आजचा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. हे जरा दमान थोडा 2 मिनिटं सुरू थोडं 2 मिनिटानंतर किती त्याची निवडणूक लढवणार असं बोलला होता. कुठल्या गटातून आणि पक्षाचं की अपक्ष असं? जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार असून अपक्ष लढवणार आहे. जवळ जिल्हा परिषद गटामध्ये सगळे शेड्यूल ठोकले मोठमोठे नेते. मग तुमचा अजून प्रचाराला सुरुवात नाही? नाही, प्रचाराला सुरुवात नाही असं नाही, माझा प्रचार चालूच आहे. त्याचबरोबर माझं निवडणूक आली की प्रचार करणंही नाही आहे. माझा कंटिन्यू जवळ गटातल्या प्रत्येक गावातल्या नागरिकांशी संपर्क आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरातल्या जवळ गटातील मॅक्झिमम घरामध्ये माझा संपर्क आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक असेल किंवा काही कार्यक्रम असतील तिथले, तर प्रत्येक ठिकाणी मी जातोय. तिथल्या युवक पिढी असतील त्यांच्याशी माझा संपर्क सातत्यानं आहे पहिल्यापासून, आजच नाही 10 वर्ष. काही नेते मंडळी आता निवडणुकीच्या अनुषंगाने येऊन संपर्क करत असतील किंवा मेळावा घेत असतील किंवा विकास कामे दाखवून करत असतील, पण मी तात्पुरतं दाखवणार नाही. मी कंटिन्यू त्यांच्या संपर्कात आहे, कंटिन्यू मग त्यांना मदत करणारा यापूर्वी केलेली आहे, इथून पुढे करणार आहे. संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट लढवणार होता कसं? चर्चा चालू आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्या गोष्टी फायनल होतील. भाजप पक्षावर कशी चालली नाराज? भाजप पक्षावर नाराज म्हणजे कसं झालं की 2014 ज्यावेळी सरकार नव्हतं भाजपचं, तेव्हापासून आम्ही भाजपचं काम करतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यामध्ये देखील इथं काम करत होतो. पक्ष वाढवण्याचं काम, बूथ कमिटी करण्याचं काम किंवा भाजपचे सभासद वाढवण्याचं काम सुरुवात आम्ही केली आहे. आणि भाजपच्या त्या काळातले सभासद जास्तीत जास्त आम्ही केलेले आहेत. त्यावेळेचे तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख असतील, त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या मीटिंग असतील, त्या मीटिंग देखील आम्ही प्रत्येक मीटिंग अटेंड केलेली आहे किंवा वरिष्ठांशी देखील आमचे चांगले संबंध होते. पण या 4-5 वर्षाच्या काळामध्ये असं झालं की कोणत्या मीटिंगला बोलवलं जात नाही किंवा पक्षात कोणत्याच याला समाविष्ट करून घेतलं जात नाही किंवा पदाधिकारी निवडे असतील त्यामध्ये देखील आमच्या कोणत्याही ग्रुपला मला मिळून मिसळून घेतले जात नाही. वरिष्ठांची काय बोलणं झालं का तुमचं? बऱ्याच वेळा झालं पण कोणीच दखल घेत नाही त्या बाबतीत. ठीक आहे, सोडवलं बस झालं.